लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहणार आहोत की जीवा, नंदिनी, पार्थ, काव्या यांचा आता मालिनी काकू सुनमुख पाहणार आहे। तर दुसऱ्या बाजूला आता इकडे वसुहत्याला आता विक्रम काका दोन मोठे दुःखद धक्के देणार आहेत। आता नेमके काय धक्के वसुहत्याला मिळणार आणि वसुहत्या आणि रम्या त्यावर काय रिॲक्ट होणार हे सगळं शेवटपर्यंत आपल्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर आता आपण इथे पाहिलंय की पार्थ, काव्या, जीवा, नंदिनी यांचा गृहप्रवेश वगैरे तर झालेला आहे आणि आता मालिनी काकू या सुनमुख बघायला बसलेले आहेत। आता मालिनी काकू छान सुनमुख बघतात। पहिलं पार्थ आणि काव्याचं सुनमुख बघून घेतात, त्यानंतर मग नंदिनीला आणि जीवाला मांडीवर बसवून मग नंदिनीच्या केसांवर फणी वगैरे फिरवतात आणि नंदिनीचंही सुनमुख बघून घेतात। त्यानंतर मग आता मालिनी काकू म्हणतात, चला तर अशा पद्धतीने माझं सुनमुख तर बघून झालेलं आहे, पण मला आता माझ्या दोन्हीही सुनांना काहीतरी विशेष भेटवस्तू द्यायची आहे। त्यावर लगेचच मंजू आत्या म्हणते, हो सुनमुख बघितल्यानंतर सुनांना भेटवस्तू देण्याची पद्धतच असते। मग मालिनी वहिनी, तू काय देणार तुझ्या सुनांना? लाखातला दागिना की आणखीनच काही वेगळं? त्यावर मालिनी काकू म्हणते, नाही मी माझ्या सुनांना लाखो रुपयाचे दागिने वगैरे असं काहीही भेट म्हणून देणार नाही आहे। मी माझ्या सुनांना अनमोल खजिना देणार आहे। त्यावर लगेचच आता मंजू आत्या आणि आशा म्हणते, अनमोल खजिना म्हणजे? त्याबरोबर मालिनी म्हणते, बघाल तुम्ही, एकच मिनटं आलेच मी। आणि मग त्या त्यांच्या तिजोरीतनं जाऊन 2 बॉक्स घेऊन येतात आणि मग नंदिनी आणि काव्याला म्हणतात, नंदिनी, काव्या इकडे या, हे घ्या, हा आहे तुमचा अनमोल ठेवा, अनमोल खजिना। मग नंदिनी आणि काव्या ते बॉक्स उघडतात। आता त्यामध्ये खूप सुंदर 2 सोन्याचे नेकलेस असतात। नंदिनी म्हणते, आई अहो हे काय, पुन्हा तुम्ही आम्हाला दागिने देताय? नको अहो, काहीच गरज नाही आहे या सगळ्याची आता। त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, नंदिनी नाही म्हणू नकोस, हे बघ, हे दागिने मी तुम्हाला जे देते ते मला माझ्या सासूने माझं सुनमुख बघितलं होतं ना तेव्हा दिले होते आणि त्यांनी मला सांगितलं होतं की उद्या जेव्हा तू तुझ्या सुनांना बघशील तेव्हा तू तुझ्या सुनांना हे दागिने दे। हे देशमुखांचे पिढीजात पारंपरिक दागिने आहेत। तुमच्या आजी सासूबाईंचे असे खूप दागिने आहेत जे त्यांनी मला त्यांच्या प्रत्येक आठवणीच्या स्वरूपात प्रत्येक सणावाराला किंवा एखाद्या स्पेशल मुमेंटला दिले होते आणि मला सांगितलं होतं की प्रत्येक दागिना हा तू तुझ्या सुनेला दे। आता माझे हे दागिने आता तुमची होण्याची वेळ आली आहे। आता प्रत्येक जबाबदारीतून मुक्त होत जाणार आहे मी। सगळं काही तुम्हाला देत, तुमच्यावर सोपवत, तुम्हाला शिकवत मी मात्र सगळ्यातून आता बाजूला होऊन मोकळी राहणार आहे। त्याबरोबर आता पार्थ आणि जीवा म्हणतात, मग तू काय करणार आई? नंदिनी आणि काव्यावरती सर्व जबाबदाऱ्या सोपवून त्यावर मालिनी काकू म्हणतात, अरे असं काय करताय, माझ्याकडे येणार आहे ना एक महत्त्वाचं मोठं काम। त्यावर मग आता सगळेच विचारतात, कोणतं? मग मालिनी काकू म्हणतात, आजी होण्याचं। आता तुमची लग्न झाली, उद्या तुम्हाला मुलं होतील, मग त्यांना सांभाळायला, त्यांचं संगोपन करायला आजी नको का चांगली व्यवस्थित धष्टपुष्ट? त्याबरोबर विक्रम म्हणतो, वा अगदी बरोबर बोलली आहे मालिनी। मग मलासुद्धा माझ्या सुनांना काहीतरी भेटवस्तू द्यायची आहे। त्याबरोबर आता विक्रमने हे असं म्हटल्यावर मग आता जीवा आणि पार्थ म्हणतात, बाबा आता आईने तर दागिने दिले, मग तुम्ही काय देणार आहात? त्याबरोबर विक्रम म्हणतो, मी आलोच, 1 मिनटं। आणि विक्रम आता काही कागदपत्र घेऊन तिकडे येतो। आता विक्रमने कागदपत्र आणल्यावर मग युग म्हणतो, बाबा अहो आज गिफ्ट द्यायचे, शिकवणी नाही, तुम्ही का कागद घेऊन आलात? त्याबरोबर विक्रम काका म्हणतात, तू गप रे युग, उगाचच काहीतरी बरळू नकोस वेड्यासारखा। हे कागद कसले आहेत ते तुला माहिती आहेत का? युग म्हणतो, नाही। विक्रम काका म्हणतात, हे कागद आहेत ते मी माझ्या दोन्ही सुनांच्या नावावरती आपल्या कंपनीचे 10% शेअर्स केल्याचे। त्याबरोबर हे बघून काव्या म्हणते, काय बाबा हो, हे सगळं करण्याची खरंच काहीच गरज नव्हती, अहो आम्ही या घरच्या सुना आहोत। त्याबरोबर नंदिनीसुद्धा म्हणते, हो काव्या जे म्हणते ते अगदी बरोबर आहे बाबा, हो या सर्वाची खरंच काहीही गरज नाही आहे। आम्ही या घरच्या सुना आहोत, या घरचा आनंद, या घरचं सुख, या घरचं समाधान टिकवून ठेवणं यावर आमचा हक्क आहे, यावर आमचा अधिकार आहे। कुटुंबांच्या गोष्टींवरती आमचा अधिकार असावा ही आमची कायम इच्छा आहे, पण म्हणून हे बिझनेस वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आम्हाला तुम्ही इन्व्हॉल्व करावं असं आमचं अजिबातच म्हणणं नाही आहे। आम्हाला नको हे शेअर्स वगैरे, आम्ही
आपल्या घरामध्ये जितका आनंद असेल ना तितक्या दोघीही बहिणी खुश असू. आम्हाला आपल्या घरची लक्ष्मी व्हायचं आहे. आम्हाला या सर्व कारोबारात इंटरेस्ट नाहीच आहे. त्याबरोबर काव्यासुद्धा म्हणते हो बाबा, आणि तसंही पार्थ असताना मला काय गरज आहे कंपनीमधल्या शेअर्सची किंवा कंपनीतल्या गोष्टींमध्ये लक्ष देण्याची. त्यामुळे मला पण वाटतं की तुम्ही आमच्या नावावर शेअर्स करण्याची खरंच काहीही गरज नाही आहे. त्यापेक्षा तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमचं हे शेअर्स तुमच्या या 2 गुणी मुलांच्या नावावर करा. मला खात्री आहे तुमचं हे दोन्ही मुलं तुमच्या या शेअर्सचं रूपांतर पुढे जाऊन आणखीन जास्त प्रॉपर्टीत करतील, आणखीन काहीतरी तुम्हाला नफा मिळवून देतील. त्यावर मग पार्थ म्हणतो, काव्या, आम्हाला जे काही नफा मिळवायचा असेल ते आम्ही आमच्या स्वतःच्या कष्टांवर मिळवूच, पण बाबांनी हे तुम्हाला भेटवस्तू म्हणून दिलं आहे दोन्ही बहिणींना, त्यामुळे तुम्ही नाही म्हणू नका. आणि हे काय त्यांनी आमच्या बायकांसाठी नाही तर त्यांच्या सुनांसाठी केलं आहे. आणि आमच्या बाबांनी त्यांच्या सुनांसाठी केलेली एखादी गोष्ट आम्ही त्यांना कॅन्सल करा असं कसं सांगणार. त्यापेक्षा आम्ही आमच्या बायकांनाच हक्काने सांगू शकतो ना की तुम्ही हे शेअर्स एक्सेप्ट करा म्हणून. त्याबरोबर लगेचच आता वसुहत्या म्हणू लागते, एक मिनटं विक्रम, काय बालिशपणा लावला आहेस हा सगळा तू. नाही म्हणजे आतापर्यंत मी काही बोलत नव्हते, एकदा लग्न झाली पुन्हा लग्न लावली त्या सगळ्या गोष्टीत मला काही हक्कच नाही आहे बोलायचं असं समजून मी गप्प राहिले. पण अरे आता तू नंदिनी आणि काव्याच्या नावावर शेअर्स करायला निघालास कशासाठी आणि का? कोण आहेत या मुली? हां, आजकाल घरात आल्या काय आणि तू यांच्या नावावरती कंपनीचे शेअर्स करतोयस? काय अधिकार आहे तुला कंपनीचे शेअर्स यांच्या नावावर करायचा? कुठल्या हक्काने केलंस तू हे सगळं? तुला एकदा तरी मला विचारावं, माझ्या कानावर या गोष्टी घालाव्या असं वाटलं नाही का? हां, तू विसरतोयस का मी सुद्धा आपल्या कंपनीमध्ये ओनरशिपमध्ये आहे, माझ्याकडे सुद्धा आपल्या कंपनीचे शेअर्स आहेत, मी सुद्धा शेअर होल्डर आहे. मग बोर्ड ऑफ डिरेक्टर्सच्या मीटिंगमध्ये मी सुद्धा असायला हवं. हा निर्णय घेताना तू सगळ्यांना विचारात घ्यायला हवं होतंस. मग मला माहीतच नाही आहे या सगळ्याबद्दल. त्यावर मग विक्रम म्हणतो, वसुताई, नियम आणि अटींप्रमाणेच मी सगळं काही केलं आहे. बोर्ड ऑफ डिरेक्टर्सची मीटिंग घेऊन त्याच्यामध्ये मी त्यांना सांगितलं की मी माझ्या नावावरचे काही शेअर्स माझ्या सुनांच्या नावावरती करतो आहे, त्यामुळे मला कोणीही अडवलं नाही. आणि राहिला प्रश्न तुला विचारण्याचा, तुला सांगण्याचा, तुझी परवानगी घेण्याचा, तर तू एवढी महत्त्वाची आहेस असं मला वाटत नाही. तू विसरतेस का जे काही पराक्रम तुम्ही करून ठेवले त्यानंतर तुमचे सगळे अकाउंट्स मी होल्ड केले होते, फ्रीज केले होते. विसरत नाही आहेस ना काहीही? आणि तसंही या कंपनीत तू जे काही सांगतेस ना शेअर होल्डर म्हणून, ते तुझ्या माहितीसाठी सांगतो, हा व्यवसाय पूर्णतः माझा स्वतःचा आहे. दाजी गेल्यानंतर मी तुला ह्या सगळ्यात फक्त इन्व्हॉल्व करून घेतलं का तर तुला एकटेपण भासू नये यासाठी. कामात तू जर व्यस्त राहिलीस, गुंतून राहिलीस तर तुला अवघडलेपणा येणार नाही, तुला सतत भाऊजींची आठवण येणार नाही ना ह्यासाठी. पण त्याचा अर्थ असा होत नाही की तू स्वतःचा मालकी हक्क सांगशील माझ्या स्वकष्टाने उभा केलेल्या व्यवसायावर. या व्यवसायात तुझं काहीही नाही आहे ताई, ना तुझे पैसे आहेत, ना तुझे शेअर्स आहेत, ना काहीच आहे. आणि तरीही आजपर्यंत तू कंपनीत काय काय केलंस आणि काय काय नाही ह्यातली प्रत्येक गोष्ट मला माहिती आहेच. फक्त मी दुर्लक्ष केलं. तुला काय वाटत होतं मला कळत नाही आहे का? कळत सगळं होतं. मांजर डोळे मिटून दूध पित असली तर तिला वाटतं तिला अख्खं जग पाहत नाही आहे, पण जगाचे डोळे उघडे असतात गं. त्याबरोबर मग वसुहत्या म्हणत असते, हे बघ विक्रम, तू माझे कष्ट असे नाकारू शकत नाहीस. त्यावर रम्या आता वसुहत्याला गप्प करत म्हणते, आई अगं शांत हो आई, काय चाललं आहे तुझं? आणि का वाद घालत बसली आहेस तू मामाबरोबर? आणि मामाने जे काही केलं आहे ना त्यामध्ये काही चुकीचं आहे असं मला तरी वाटत नाही. अगं नंदिनी आणि काव्या कुठे कोणी परक्या आहेत? आपल्याच तर आहेत ना त्या. आणि विक्रम काकाने त्यांच्याच तर नावावरती आपल्या कंपनीचे शेअर्स केलेत. मग तुला एवढी चिडचिड करण्यासारखं काय कारण आहे? उलट तुला तर आनंद व्हायला हवा आई. तसंही नंदिनी आणि काव्य हे सगळं घेऊन कुठे जाणार आहेत? आपल्याच घरात राहणार आहेत ना या सर्व वस्तू का? हे दागिने म्हण किंवा हे शेअर्स म्हण, नंदिनी आणि काव्या कुठे घेऊन जाणार आहेत? हां आई, अगं उगाचच्या उगाच तू डोक्यात राग घालून उगाच मामाशी वाद घालण्यापेक्षा विचार कर ना. उलट घरात आलेल्या लक्ष्मींच्या नावावरती शेअर्स करून मामाने केवढं चांगलं काम केलं आहे. नंदिनी आणि काव्यसुद्धा आता या कुटुंबाचा भाग आहेत याची जाणीव उलट मामाने त्यांना करून दिली. मामा, तू जे काही केलं आहेस की नाही हे मला खूप आवडलं आहे. उलट तू बरंच केलंस की नंदिनी आणि काव्याच्या नावावर शेअर्स केलेस. आणि तसंही हे बघ,
जीवा, पार्थ, नंदिनी, काव्या यांचं काहीही असू दे, पण तू तर नंदिनी आणि काव्याला स्वतःच्या मुलीच मानतोस ना. मग मुलींच्या नावावरती आपल्या प्रॉपर्टी करावी हे असं तुला वाटणं स्वाभाविक आहे. तू केलेलं काम मला तर खूप आवडलं आहे, एक नंबर. नंदिनी, काव्या तुम्ही हे शेअर्स घेतलेच पाहिजे असं मला वाटतं, असं रम्या म्हणते. त्यानंतर मग काय होतं, आता सगळेजण आपापल्या रूममध्ये निघून जातात. आता मालिनी काकू म्हणत असतात, चला झालं बाबा एकदाचं, सगळे विधी पूर्ण झाले. लग्नही झालं, मेहंदी, संगीत, हळद सगळं झालं. लग्नानंतरचे विधीही पूर्ण झाले. लग्नानंतरचे खेळ, लग्नानंतर सत्यनारायणाची पूजा, लग्नानंतरचं देवदर्शन, लग्नानंतरचं आज सुन्मुख बघण्याचा विधी सगळं पूर्ण झालं. पण विक्रम, ह्या सर्व गोष्टीत एक गोष्ट मात्र आपण नोटीस नाही करत आहोत. नाही म्हणजे मी केली आहे, तुम्ही केली आहे की नाही माहीत नाही. विक्रम म्हणतो, कोणती गं? मालिनी म्हणते, अहो असं काय करताय? रम्या खरंच किती बदलली आहे. नाही म्हणजे किती चांगलं वागते ती. रम्याने केवढी मदत वगैरे केली की आपल्याला या लग्नासाठी. मला वाटतं खरोखर रम्या आता सुधारण्याचा प्रयत्न करते. जर ती मनापासून सुधरत असेल तर आपण सुद्धा तिला मनापासून स्वीकारलं पाहिजेच. आणि त्याचबरोबर मला आणखीन एक गोष्ट म्हणायची आहे, ती म्हणजे आपण आता आपल्या मुलांचं तर लग्न लावलं, पण रम्याचेही हात पिवळे करण्याचा विचार केला पाहिजे. लग्नाचं वय निघून चाललं आहे तिचं. त्याबरोबर मग लगेचच विक्रम काका म्हणतात, हो मालिनी, तू जे बोललीस ते बरोबर आहे. भाऊजी गेल्यानंतर मी ताईला शब्द दिला होता, रम्याला माझ्या मुलीप्रमाणे सांभाळीन. जर आता आपल्याला मुलगी असती तर येवाना आपण कधीच तिच्या लग्नासाठी उभे राहिलो असतो. मग आता रम्याही आपल्याला आपल्या मुलीप्रमाणेच आहे. अगं माझा ना एक मित्र आहे, अगं मिस्टर दीक्षित गं, आपल्या ऑफिसचे जुने क्लायंट. त्यावर मालिनी काकू म्हणतात, दीक्षित भाऊजी? त्याबरोबर विक्रम म्हणतो, हो, त्यांचा मुलगा आहे लग्नाचा, नुकताच US वरून आला आहे, काहीतरी शिकायला गेला होता म्हणे तिकडे. मी त्यांच्याशी बोलतो, बघूया. आपली रम्याही हुशार आहे, शिकलेली आहे आणि तोही चांगला हुशार शिकलेला आहे. मालिनी काकू म्हणतात, देर आहे दुरुस्त आहे, आपण ताबडतोब बोलून घेऊ की, शुभ कामाला उशीर का करायचा. तुम्ही आत्ता करा दीक्षित भाऊजींना फोन. मग विक्रम काका मिस्टर दीक्षित यांना कॉल करतात आणि मग त्यांच्या तब्येतीची वगैरे व्यवस्थित चौकशी करून घेतात. दीक्षित काका विचारतात, काय झालं विक्रम, आज असा अचानक फोन कसा काय केलास? तुला माझ्या तब्येतीची आज अचानक कशी काय काळजी वाटली रे? काहीतरी काम नक्की असेल तुझं. विक्रम काका हसतात आणि म्हणतात, अरे दीक्षित, तसं काही नाही रे, खूप जुना मित्र आहे, आठवण आली म्हणून केला फोन. आणि सध्या माझ्या मुलांच्या लग्नाची गडबड सुरू होती म्हणून तुला कॉल वगैरे करायला मिळाला नाही, नाहीतर एरवी वरचेवर करत असतो की रे मी तुला फोन. त्याबरोबर दीक्षित काका म्हणतात, हो हो बरोबर बोलतोयस, बाय द वे बोल ना. त्याबरोबर मग विक्रम काका म्हणतात, पण तू जे म्हणालास ते बरोबर आहे, आज मी तुला एका महत्त्वाच्या कामासाठीच फोन केला आहे. ताकाला जायचं आणि गाडगं लपवायचं हे मला जमत नाही, त्यापेक्षा स्पष्ट शब्दात बोलतो. दीक्षित, तुझा मुलगा नुकताच US वरून आला आहे आणि आता त्याचंसुद्धा लग्नाचं वय आहे आणि माझी भाची रम्या, तिचंसुद्धा लग्नाचं वय आहे. म्हणून मी आमच्या रम्यासाठी तुझ्या भाच्याचा हात मागण्यासाठी फोन केला आहे. नाही म्हणजे जर तुला काही हरकत नसेल आणि तुझ्या मुलाला दुसरी कुठली मुलगी वगैरे आवडत नसेल तर आपण रम्याचा आणि तुझ्या मुलाचा विचार करायला काही हरकत नाही. आमची रम्या ही हुशार आहे, शिकलेली आहे, व्यवसायातलं तिला छान नॉलेजही आहे. त्यावर मग दीक्षित काका म्हणतात, अरे तुझी भाची आहे म्हटल्यावर प्रश्नच नाही, तुझ्याच संस्कारात वाढली असेल ना ती, मग आम्ही उद्याच येतो तिला बघायला. त्यावर मालिनी काकू विक्रम काकांना खुणावतात की उद्या बोलवू नका, आधी आपल्याला वसुताई आणि रम्याबरोबर बोललं पाहिजे. मग विक्रम काका म्हणतात, नाही नाही, इतकी घाई करू नका तुम्ही यायची, मी तुम्हाला कधी यायचं काय ते सगळं व्यवस्थित कळवतो. मी फक्त एक खात्री करून घ्यावी म्हणून फोन केला रे, तुझ्या मुलाचं वगैरे काही म्हणजे दुसऱ्या कुठल्या मुलीवर प्रेम वगैरे नाही आहे ना, एवढं विचारण्यापुरतं. मिस्टर दीक्षित म्हणतात, काळजी करू नको, माझा मुलगा काही माझ्या शब्दाबाहेर नाही आणि त्याचं बाहेर काहीही नाही आहे याची मला खात्री आहे. मग विक्रम काका म्हणतात, ठीक आहे, तर मग बघूया काय करायचं ते पुढे. त्याबरोबर मग आता दुसऱ्या दिवशी मालिनी काकू, विक्रम काका, जीवा, नंदिनी, पार्थ, काव्या, युग, वसुहत्या, रम्या, मिथुन काका, मंजू आत्या हे सगळेच जण नाश्ता करायला बसलेले असताना आता मालिनी काकू हा विषय काढतात. त्या म्हणत असतात, बघा आता पार्थ, काव्या, जीवा, नंदिनी यांचं चांगलं सगळं झालं, माझ्या दोन्ही मुलांचा संसार मार्गी लागला आणि युग अजून लहान आहे, तो शिकतोय, कॉलेज करतोय. पिहू आणि श्रेया ह्यासुद्धा शिकत आहेत. पिहू तर खूपच लहान आहे, श्रेयाचंही अजून लग्नाचं वय काही झालेलं नाही आहे. पण आता रम्याचं मात्र लग्नाचं वय निघून चाललं आहे वसुताई. त्यामुळे मला असं वाटतं की आता आपण लग्नाचे विचार करायला हवा रम्याच्या. त्याबरोबर मग वसुहत्या म्हणते, अरे वा, माझ्याही मुलीचं
मुलीचा विचार आहे तर अजून तुझ्या डोक्यात? नाही, मला वाटलं तुझ्या मुलांचा विचार करण्यापलीकडे तू दुसरा काही भाग बघतच नाही. त्यावर मालिनी म्हणते, असं का म्हणताय तुम्ही वसुताई? रम्याची काळजी आम्हालाही आहेच की. म्हणूनच विक्रम त्यांच्या एका मित्राबरोबर बोलले आणि त्यांच्या मित्राला रम्या पसंतसुद्धा आहे. ते आपल्या घरी मागणं घेऊन येण्याबद्दल बोलत होते. त्यावर रम्या म्हणते, एक मिनटं, तुम्ही माझं लग्न ठरवताय, पण मला विचारा तर खरं, मला लग्न करायचं आहे की नाही ते? मला लग्न वगैरे काहीही करायचं नाही आहे. त्यावर पार्थ म्हणतो, का रम्या, तुला लग्न करायला काय हरकत आहे? तूच तर म्हणत होतीस ना की तू मूव ऑन झाली आहेस, तू खूप पुढे गेली आहेस, तुला आता सगळं व्यवस्थित करायचं आहे, व्यवस्थित सगळं म्हणजे स्वीकारायचं आहे वगैरे. मग जर तू आता मूव ऑन झाली आहेस असं तुझं म्हणणं आहे, तर मग तुला लग्न करायला काय हरकत आहे? लग्न करायला कशासाठी नको म्हणतेस? त्यावेळी मग रम्या म्हणते, पार्थ, एक मिनटं थांबशील? मी म्हटलं ना, मी मूव ऑन झाली आहे, मी पुढे आली आहे, मला पुढे जायचं आहे, मी सगळं म्हटलं. पण अरे, पुढे जाण्याचा अर्थ काय होतो? मागची सगळी रियालिटी एक्सेप्ट करून आयुष्य जगणं म्हणजे स्वीकारणं असतं ना. आणि मी स्वीकारलं ना. तुझं आणि काव्याचं लग्न झालं, तुम्ही आता नवरा बायको आहात, तू आता मला नाही मिळू शकत, ह्या सर्व गोष्टी मी स्वीकारल्यात. पण याचा अर्थ असा नाही ना होत की माझं तुझ्यावरचं प्रेम कमी झालं आहे. हे बघ पार्थ, तू माझा नाही होऊ शकलास तरी मी मात्र कायम मनाने तुझी आहे, तुझी होते आणि कायम तुझीच राहीन. आणि म्हणून मला इतर कोणाशीही लग्न करण्यात रस नाही आहे, कारण माझ्या मनात तुझं जे स्थान आहे ना, ते दुसरं कोणालाच मी नाही देऊ शकत रे. माझ्यासाठी तूच माझं सर्वस्व होतास आणि आहेस. मी तुला माझा नवरा कधीच मानलं आहे मनोमन, आणि त्यामुळे मी दुसऱ्या कोणाचीही बायको होऊ शकत नाही. मी तुम्हाला शरीराने जरी सिंगल दिसत असले ना, तरी मनाने मी कधीच मॅरिड झाले. पार्थ, तू आणि मी, बस. माझ्या मनात कायम हेच चित्र राहील. या व्यतिरिक्त मी दुसऱ्या कोणाचाही विचार करू शकत नाही. त्यामुळे प्लीज मला उगाच कुणीही लग्नासाठी प्रेशराईज करण्याचा किंवा फोर्स करण्याचा प्रयत्न करू नका. वसवत्या म्हणते, रम्या, अगं याला काय अर्थ आहे? रम्या म्हणते, आई प्लीज, मी आत्ताच म्हटलं ना, मला प्रेशराईज करू नका. मला जर इच्छा झाली भविष्यात लग्न करण्याची तर मी सांगेन ना तुम्हाला, पण सध्या मला फोर्स करू नका. पार्थ व्यतिरिक्त माझ्या मनात दुसरं कोणीही नाही. मी पार्थला मनोमन नवरा मानलं आहे. पार्थ व्यतिरिक्त मी कुणाचाही विचार नाही करू शकत माझ्या आयुष्यात. मी सहनच नाही करू शकत ते. त्याबरोबर हे सगळं ऐकून आता सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो की रम्या अजूनही हे सगळं काय बोलते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू. लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद.